नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज आपला एकदम फॅमिली ब्लॉग होणार आहे, निवांत। त्याची सगळे अगदी आतुरतेने वाट बघत असतात। सो पण आता काही मध्ये मध्ये सण आले त्याच्यामुळे मग मी ते पण व्हिडिओज बनवते। आज मुद्दा असा है कि बरसों पुरानी मेरी मेहनत को आज मैं मतलब एक मेरा ड्रीम है जो मैं कंप्लीट करने जा रहा हूँ। एक छोटा सा ड्रीम है, मेहनतीला योग्य स्थान मिळाले। डायलॉग बाजी देखा क्या। तर तेच आहे, मी ॲज अ आर्टिस्ट म्हणून, म्हणजे छोटा आर्टिस्ट आहे जेवढं मला येतं, पण मी आर्टिस्ट म्हणून आज मी माझी कला ज्याला मी सुरुवात केली होती त्याचं मी प्रदर्शन घडवणार आहे माझ्या स्वतःच्या घरामध्ये, म्हणजे माझ्या राहत्या घरामध्ये सध्याच्या। काकांना आज मोठी ऑर्डर आणलेली आहे काय। काका आहे तर करा। जय महाराष्ट्र। काकांना इज्जत। मी याचा जुना क्लायंट आहे, आज त्यांना मोठी ऑर्डर द्यायला आलो। आता आपल्याला फ्रेम्स बनवायचे आहेत, पण आता भरपूर क्लायंट्स आहेत आपले सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स मंडळी जेवढे पण आहेत, ते जेव्हा ऑर्डर देतात मला तेव्हा विचारतात, मी सजेस्ट करतो ऍक्च्युली ब्लॅक अँड व्हाईट स्केच असेल ना तर त्याला ही वाली किंवा ही वाली, हे त्याचाच एक बारीक वाली साईज आहे, बाकी कुठलीही लागत नाही ब्लॅक अँड व्हाईट स्केचला। आणि कलर स्केच असेल ना त्याला अशी व्हाईट लागते, याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेच नाही लागत। फायनली गाईज वेट इज ओव्हर। आणि भाई खूप वर्षांपासून हे स्वप्न मी बघत होतो, म्हणजे जेव्हापासून मी चांगले चांगले स्केचेस काढायला लागलो ना त्याच्यानंतर स्वप्न बघायला लागलो, आधीपासूनच नाही। की मला वाटायचं की अरे आपल्या फ्रेम्स पण अशा लागल्या पाहिजे, तर खूप भारी वाटतंय, अंगावर काटा आला। फ्रेम्स पण बनवून तयार आहेत, ते तुम्हाला दाखवतो मी पूर्ण एक व्यवस्थितच दाखवणार। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काकांनी ते हुक तर लावून दिलेलेच आहेत वरती, प्लस हे स्टँड पण मला एक्स्ट्राचं लावून दिलेलं आहे, म्हणजे ज्या ज्या छोट्या छोट्या फ्रेम्स आहेत ना त्या, कारण ते माझ्या कलेला रिस्पेक्ट देतात म्हणून, बस त्या एवढ्याशा एका गोष्टीसाठी फक्त। थँक्यू बघा। आताच मी मगाशी खाली बोललो होतो तुम्हाला की जे पूर्ण आपण फ्रेम्स लावून ना ते तुम्हाला मी उद्या दाखवेन, बिकॉज आता संध्याकाळी ते स्क्रू लावायला भेटतील नाही भेटतील, बट आत्ताच आपलं काम होतंय, तर वन साइड कार्यक्रम करू आत्ताच, म्हणजे अजून खेळ ठोकायचं काम बाकी आहे। सो फायनली ही फ्रेम तुम्ही बघताय, खूप भारी फिलिंग आहे बाई। आपले स्वतःचे हक्काचे आपण स्वतः टाइम देऊन काढलेले, वेळ घातलेला आहे त्याच्यामध्ये खूप सारा। हा जो स्केच बघताय याच्यामध्ये जवळजवळ 5 महिने गेलेले, खूप म्हणजे लालबागचा राजा पण तुम्ही बघताय त्याच्यामध्ये पण एक 4 महिने गेलेले आहेत। ही मी फ्रेम केली जी पप्पा आणि माझ्याकडे तो एकच फोटो होता पप्पांचा, म्हणजे याच्या व्यतिरिक्त पप्पांसोबत माझा एक पण फोटो नाहीये। 7-8 महिन्याचाच होता, सो तो एकच फोटो आहे माझ्या पप्पांसोबत, तर ती एक खास मेमरी आहे माझ्यासाठी। आणि बाकी हे सगळं तुम्ही बघता, भविष्यात आपण असे बरेचसे स्केचेस काढू, पण हे माझे खास आहेत, अगदी म्हणजे जवळचे स्केचेस आहेत। खरं तर ह्याच्याने सुरुवात झाली होती। मम्मी कसं वाटलं तुला? मस्त वाटलं, भारी तुझी कला आहे ती। भाई वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आज आपल्याकडे जेवणासाठी काय आहे बघा, आणि त्यात एवढा सगळा मी तुम्हाला सरप्राईज दिला आणि मला पण सरप्राईज मिळाला आज, त्याच्यामुळे मला तर काही जास्त भूक नाहीये, पण हे बघून मात्र आता भूक लागली। बाकी लुक तो देखो, ई ग बाई, ओ ये खतरनाक बच्ची, एक नंबर। भाई मला स्वतःलाच बिलीव्ह होत नाही की हे मी पराक्रम केलेला आहे। साल्टी गेली तरी चालेल, श्रीमान दादाच्या भाषेत रुतबा नाही कमी झाला पाहिजे। हे बघा काय वातावरण बनवलंय, नुसतं कचकी रे कचकी, ओ ये। बाकी पूर्ण रेसिपी ताईच्या ब्लॉग मध्ये आहे, एक नंबर विषय केलेला विथ शेजवान चटणी, ही बाहेरून आणलेली आहे आणि बाहेरूनच आणा, घरात काय भानगड करत बसू नका, बाकी हे करा काय बाई। बाकी आता खाऊन बघतो। दिस इज द घरगुती व्हेज मंचुरियन। भाई वाईप तर आहे, काय पण बोल, खतरनाक भाई, तुझा हातच कोण पकडू नाही शकत। थँक्यू। मेरी दुआ लगी थी तेरे को, एक नंबर यार, जबरदस्त। हे बघा कुरकुरीत पण छान झाले, नुसती वाईब, होय होय होय, वातावरण निर्मिती कशी तरी अशी। दीदी आणि जिजूंचा व्हिडिओ कॉल आहे, तर भाऊ सगळं दाखवतोय, त्यांनी पूर्ण सेटअप केलेला, फायनली कम्प्लीट झालेला आहे, किती सही वाटते। सगळे काढले हे मशीन मध्ये काय एवढं डोकं घालून करतोय हे तू मला विचार। अंतर्वस्त्र घालायला नाहीये खाली, पीके झालाय माझा पीके, आणि काय करतोयस वा। अरे मग कपडे नाही आहेत का तुझ्याकडे? मी बोललोय माझ्या मित्रांना बोललोय, मी कपड्यांच्या बाबतीत एक नंबरचा भिकारी आहे। काय पाहिजे तुला आता? मला पॅन्ट तर दे खाली घालायला, येत तर मी याच्यावर येतो, असं तरी शॉर्ट्स काय घालतात लोक। हा मग मगाशी बोलत होतास ना शॉर्ट वर येतो म्हणून, मग ये आता चल, दुसरं ऑप्शन नाही। अरे एक पॅन्ट होती तुझी कोणती तरी ग्रे कलरची आतमध्ये, हीच होती वाटतं ती, काय माहिती, मला बघावं लागेल। आतमध्ये शोधतोय तर गुदमरायला झालं, एवढा बक्काल वास येतो।
मरेन त्या वासाने मी इथंच असा बेहोश होऊन जाईल. हा नाही तर एक तर ही आणि त्याच्यात दुसरी आमची मोहतरमा काय बो नाही बाहुबलीची कोणती एक तर आमची महेशमती. ती तर काय बाबा तिला बाहेर पण काम करायचं असतं आणि घरचं पण सांभाळायचं असतं. कोणसे मिट्टी से बनी है रे तू मम्मी वो ऐकती नहीं है वो मेरे जैसी है नांगरा सकट. हा जिधर भी जाएगी सबको कोलेगी. भेटली पॅन्ट पण चिक्का रोली. हाय गाईज कालचा ब्लॉगच कंटिन्यू होतोय आणि बऱ्याच दिवसांनी दीदीकडे आलेलो आहे. बाकी आजचा जो काही ब्लॉग आहे तो तुमच्यासोबत शेअर केला जाईल. ए चकुली केवढी मोठी झाली तू. हाय कर सगळ्यांना. बोल कसे तुम्ही जोरात बोल. कसे तुम्ही. हा सगळे बरे आहेत. तू कसा आहे. बरा आहे. बाय द वे दीदी रक्षाबंधनला आली होती पण तेव्हा मी ब्लॉग बनवला नव्हता. आणि एक गुड न्यूज आहे तुम्हाला. आम्हाला सुद्धा भाई पर्सनली खूप प्राऊड फील वाटतंय. मी याच्यावरती ब्लॉग बनवला होता. पर्टिक्युलर बनवला तर नव्हता पण कोणत्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं नव्हतं ते नाही मला माहिती की दीदी गाडी चालवणार. ऍक्च्युली मी दाखवलं होतं मागे. हा तर दीदी तेव्हा गाडी शिकत होती आणि भाई साहेब फायनली आमच्या दीदी गाडी शिकलेल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. खतरनाक वाईब येते भाई. म्हणजे माझी बहीण या लेवलला येऊन काहीतरी करते हे तर आपल्याला प्राऊड वाटतंच भाई. आणि सगळ्यांना आम्हाला घरामध्ये मम्मी पण खूप जास्त खुश आहे की पूजा ही माझी सख्खी मोठी बहीण आहे. कारण नवीन लोक आपल्याला जॉईंट होत असतात त्यांना माहिती नाहीये. ही पूजा इकडे ये लवकर ये. हा आणि ही पायल भले दिसायला दोघी थोड्याफार सेम दिसत असतील पण त्या प्रत्यक्षात जरा नाही कारण हाईट. हा तर ते दीदी गाडी फायनली शिकलेली आहे आणि आता इथे पार्किंग करायची आहे. याच्यावर मी तुम्हाला प्रॉपर ड्रायव्हिंग दाखवणार आहे दीदीची. म्हणजे दीदी याला शाळेत घेऊन जाताना. पण अभी पार्किंग का थोडासा इधर विषय है नाही तो. हा तर आम्ही आता फिल्डिंग लावलेले कोणी येऊ दे नको. गाडी तिथे पार्क केलेली लाव. ही गुड न्यूज होती खास करून की दीदी गाडी शिकली 4 व्हीलर. आणि भाई साहेब खूप महिने झाले होते. तिने ड्रायव्हिंग क्लास पण लावला होता आणि कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर पण तिने खूप मध्ये गॅप घेतला कारण सगळ्या गोष्टी असतात घरामध्ये. एक गोष्ट नाहीये की केली की झालं. आयांकडे पण लक्ष द्यावं लागतं. सो त्यातूनच तिने भाई गाडी शिकले मानना पडेगा. आणि आयांना स्कूलमध्ये सोडायला पण जाते. इवन मी पण तिला बोललो होतो म्हणजे मी आणि जीजू थकलोच होतो भाई काय पैसा बर्बाद कर देगी लडकी. पण म्हणजे असं तिकडे बघून वाटत होतं कारण टाइम नव्हता मिळत आणि मध्ये शिकून काय उपयोग नाही. त्याला कन्सिस्टन्सी लागते. प्रत्येक गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी लागते. तर मग मी तिला स्पष्ट बोललेलो लास्ट टाइम जेव्हा केव्हा आलो होतो तेव्हा की बघ भाई गाडी नाही शिकलीस तर कशाला पाहिजे. पण तिने मनावर घेतलं आणि फायनली आता समोरून आली. इज्जत तर आहे भाई इज्जत तर आहे. ओ ये भाई कडक मजा आली तुला बघताना. हा त्या साईडला तो मागचा टायर. आता हवा गेली आहे की कोणी काय विषय अजून मागे घेते. अच्छा मार्केटला जाऊन या पाहिजे तर चालेल. तू नाही येते ना. तू नाही येते ना. मी नाही येते. हा वाजले संध्याकाळचे 7:15 आणि आज आपल्याकडे बेत होणार आहे वडापावचा जो की आपली शेफ ताई बनवणार आहे. आणि त्याच्या आधी आता आपण एक रील बनवतोय त्याचे बिहाइंड द सीन्स मी तुम्हाला दाखवतो. तूच कळती बाजार बसवी. एक स्कार्फ दे एक ओढणी दे. काय तुला काय आहे तुला काय करायचंय तू दे तर सही. तो सीनच तसा. अरे तो सीन हा रीलच तशी आहे ती. मुलांवाला घे ना. नाही ना पण अरे मस्त मजा येईल. तू दे ना. तुझं घुंगट आवड लवकर. घुंगट के आड से दिल भर का. एवढी बघते तरी पण सेटअप मारून देत नाही मला. जसं नाटकी करतोय. अगं शालू झोका दे गो मैना शालू. कसं हँडलच होत नाही. करू स्टार्ट. माझा पाठ आहे. 1 2 3 स्टार्ट. काय चाललंय लोकांच्या पण. एक फोकणे असा डायलॉग आहे मित्रांनो. माझं चुकतंय ना. मला एकदा परत बघावं लागेल. मगाशी पंचन देत होती तू हे कर ते कर. ते दाख परत माझं चुकलं. थांब ना परत.
नीट बोल, पहिलेच बोललो, डोक्यात जाऊ नको. हा, तो सांडताय सारखं. तो सांगते का तसं काय मी दररोज घालतो ना बघा तर. फालतू आहे डायलॉग कळलं पाहिजे टायमिंग कधी कुठल्या टायमाला येतो. चल चल तोडीन आता बघ ते हे पण करते ना मध्ये तेवढं नाही करायचं. एवढं नाही केलं मी. असं चुकलं ना माझं. ये अभी जाने दो दोस्तों, कुछ नहीं बोलना मेरे को. इसकी 0 है गाइस. आता कैरेक्टर चेंज केलेलं आहे क्योंकि ये पहला वाला था ना वो कैरेक्टर लेस था. अभी दूसरा मंगवाएल है, मार्केट में नया अब वो मार्केट में नया है लेकिन ये जूना भी कुछ काम का नहीं, नल्ला 1 नंबर का, लायकी 0. नमस्कार. परत काय? स्टार्ट. नमस्कार. डायलॉग बघितला का आधी? नमस्कारच्या मध्ये डायलॉग बघितला की डायरेक्ट ऑडिशनला आली? ते तुला असं सगळं मग असं सगळं करावं लागणार शेवट. हा मग काय अर्थ आहे? अरे मग काय मग त्याच्यासाठी काय तिला बोलवायचं काय? थांब परत लावचं. सॉरी साहेब परत लाव ना. हे बघूया गाईस. इकडे 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 आयान इकडे. काय करायचं आपल्याला? आपल्याला काय करायचंय? जोरात मी बाहेर आहे. फोटो काढायचा आहे. बाप रे तू फोटो काढणार आज? आपण सगळे काढायचंय. आता मी कार्टून बघतोय आणि मी रिमोट लावून कार्टून बघतो पकड. आणि मी मावशी सोबत खेळला आणि मग बेडरूम मध्ये गेला आणि पॅन्डा सोबत खेळला आणि मी आता आणि आता डायना रोमा शो आता कोण बनणार हे घातल्यावर टाईट पकड आहे. मला दिसत नाही. आम्हाला दिसतं. तू पकड तुला जोरात. दाखवते नंतर मी. ओके तू फक्त असं मोबाईल घेऊन जा. हे बघ इकडे दाखव असं. तू नको ये. मला बघायला पाहिजे. मला बघायला पाहिजे. आईला बोल काय तरी. तू काय करते आई? मी सगळे कपडे नीट लावते कपाटामध्ये. फोन सोबत काय करतो? मी कॅमेरा मी ब्लॉग बनवतो. अरे बापरे कोणाचा ब्लॉग? मला बघायला पाहिजे. बघायला पाहिजे. तर ही होती आयांची डेंजर लेवलची ब्लॉगिंग. अजून तो लहान आहे ना त्याच्यामुळे त्याला कॅमेऱ्याचं तेवढं वजन त्याच्या हातात मावत नाही. बट जस्ट ट्राय केलेलं आहे. मस्त करतो, छान करतो. मम्मी खुश आहे. ओके जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण आज वडापावचा बेत करणार आहे तर आमची सुगरण पण तयार आहे आणि सगळं व्यवस्थित साहित्य पण करून ठेवलेलं आहे. लेट्स गो. दीदीने इकडे बटाटे मस्त उकडून ठेवले. अर्धा किलोला 100 ग्रॅम होते म्हणजे 400 ग्रॅम. ते दीदीने उकडून छान मॅश करून ठेवले. त्याच्यानंतर आपल्याला एक पेस्ट तयार करायची. तर त्याच्यामध्ये मी काय काय घेणार आहे? लसूण घेतल्यात 7 ते 8 पाकळ्या. 4 मिरच्या घेतात हिरव्या तुकड्यामध्ये. अद्रक घेतलेला आहे अद्रक आणि कोथिंबीर भरभरून घ्यायची. आपल्याला स्वच्छ धुवून अशी कोथिंबीर घेतली. तर याची आपल्याला ना मस्त अशी थोडीशी जाडसर पेस्ट करून घ्यायची. बटाट्याच्या भाजीला चव यानेच येणार आहे मेन म्हणजे. फायनली गाईज रील बनवून झालेला आहे. तुम्ही नक्की बघा. मी युट्यूबवर पण टाकलाय शॉर्ट मध्ये आणि इन्स्टाला तर टाकलाच आहे. तर आय होप तुम्हाला मजा येईल, हसायला येईल. आपलं कामच ते सगळ्यांना हसवायचं. तर तुम्ही जाऊन तो बघा आणि मस्तच झालंय बाई. आईने पण मस्त मेहनत घेतली आणि मी घेतली की नाही माहित नाही. मला अजून 100% नाही देतात. तर ते तुम्ही सांगा कमेंट करून. अरे ही एवढी भाजी करायची आहे. अरे पण ते आतमध्ये पण तेलकट नको. आपण आहे ना आधी बघूया लागलं तर मग ऍड करूया. बघा तेल बऱ्यापैकी थोडं तापलंय. त्याच्यामध्ये मोहरी ऍड करूया, जिरं, कढीपत्ता थोडंसं परतवून घेऊया. गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं म्हणजे पेस्ट तयार केली होती अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ते आपण ऍड करूया याच्यामध्ये. सुगंध किती भारी येतोय. त्याचा कच्चटपणा थोडा जायला पाहिजे. तेल बघ सगळं गेलं. थोडंसं परतवून झालं की याच्यामध्ये आपण हळद ऍड करूया.
त्याचा सुगंध खूप छान येते. म्हणून आहे ना आपण मिक्सरला जेव्हा ग्राइंड करू तेव्हा कोथिंबीर खूप जास्त घ्यायची आहे. म्हणजे बटाटे वडे एकदम ओरिजिनल ओजी बनतात. म्हणजे याच्यामध्ये कांदा किंवा इतर काहीचीच गरज नाही लागत. हे छान असं फ्राय करून झालंय सगळं मिश्रण. आता थोडीशी याच्यामध्ये पुन्हा कोथिंबीर ॲड करूया. चला आता आपण याच्यामध्ये मॅश केलेले बटाटे ॲड करूया. तर छान अशी भाजी परतवून घेऊया. कलर बघ ना किती छान आलाय ना, ग्रीन असा आणि येल्लो मिक्स कलर वाटतोय. नॅचरल कलर असा कोथिंबिरीचा उतरल्यासारखं वाटतं. एक नंबर भाजी फुल ऑन कच्ची ना मी यान काय कलर आलाय. दोन्ही बहिणी आडजोड नडतात एका बटाटा वड्यासाठी. मीठ टाकलंय अजून थोडंसं. खतरनाक एकदम मस्त रावस एकदम ऑथेंटिक टेस्ट येते वडापावची. वडापावची भाजीचं असली मटेरियल असतं ना त्याची बिलकुल कांद्याची गरज. आणि गोल नको करू, चपटे कर. असे चपटे असतात ना. गावी वगैरे पण आपण केले. हा गावी केलेले भाई. गावी पण चुलीवर वडापाव केले होते. पण यावेळची भाजी तर एकदमच वेगळी झाली. म्हणजे ती भाजी आणि या भाजीमध्ये खूप फरक आहे. टॅलेंट बढ़ रहा है दोस्तों धीरे धीरे. भाजीला इथे वरून कोथिंबीर टाकले. अरे भाई ते आपण बघ म्हणजे गोव्यावरून येत होतो आणि जिजूने वडापाव आणलेले ते तशी बाई तशी एकदम राडा झालेला. राडा नुसता सुगंध आहे ना. सुगंध मित्रांनो डोक्यात जातो. त्यात आपली भाजी एक साईडला रेडी आहे. ती थोडीशी थंडगार करायला ठेवून दिली आहे साईडला. पण कलर बघ ना भाई. कलर बघ. नाद केला नाद. भांडा घेतला त्याच्यामध्ये आपण बॅटर तयार करून घेणार आहोत. बेसनचं. बेसन घेते इकडे. भाजी जास्त आहे ना त्याप्रमाणे जेवढं असेल तेवढं मग बेसन घ्यायचं. कॉर्नफ्लोअर थोडंसं क्रंचीनेस येण्यासाठी. आयान बघ मातू काय करते. खाणार ना आयान वडापाव. आयांना वडापाव आवडतो. थोडा मागे आयान डोळ्यात वगैरे जाईल. आणि काय बनतंय इकडे इकडे. थोडीशी हळद घेऊया आपण कारण आपल्याला एक ओरिजिनल कलर हवाय. म्हणजे जो बेसनचा असतो ना थोडासा. म्हणून मी चिमूटभर हळद घेते फक्त. इकडे मीठ ऍड करूया. हे सगळं मिश्रण हातानेच मिक्स करायचं कारण ते कसं आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची कळत नाही चमच्याने. त्याच्यामुळे पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं ऍड करत जाऊ. हे बॅटर प्रॉपर तयार झालेलं आहे. वड्याच्या बाहेर लावायचं आहे ते बेसनचं बॅटर. एक साईडला तयार झालंय. आता त्याचे फक्त गोळे करून घेऊया. म्हणजे कसं फक्त फ्राय करायचंय बस. हाय मी कार्टून बघतो आणि मी मावशी सोबत केला आणि मी बेडरूम मध्ये ब्लँकेट बघितला. मावशी सोबत गाडी केला. माटू काय करते. सोनू माझं हे बघ वडे बनवते तुझ्यासाठी. मला दिसत नाही. हे बघ दिसले. हे बघ वडापाव कुठे. हा काय वडापाव. हे बघ 2 वडे तयार झाले. तू खाणार ना. हा वडा आहे. हा कच्चा वडा आहे. आता तो फ्राय होणार. मग फ्राय झाल्यानंतर पावामध्ये टाकायचा. देन मग वडापाव बनणार. मग कोण खाणार. मग कोण खाणार. फर्स्ट कोण खाणार. हा सेकंड तू सांग. अच्छा अच्छा. आणि बनवणारीच लास्टला ठेवली. हे काय झालं. जोरात बोल. वडे झाले वडे. हाँ काय झाले. हाँ दोस्तों अब रहा नहीं जा रहा भाई साहब कसम से बोल रहा हूँ. आणि हे बघा नाही ते ऑलरेडी सगळं तयार झालेलं आहे. चला गाईज पहिला वड्याचा अटेम्प्ट आपण पूर्ण करतोय. एक नंबर. तेल तर एकदम कचकीने कचकी हे मला ना माझा एकच प्रॉब्लेम होतो. मला आहे ना नीट टाकता येत नाही त्याच्यामध्ये. बाकी सगळं असं घेऊन ना असं कर. त्याचं थोडंसं पीठ एक्स्ट्रा गळून जाऊ दे आणि मग हलवत टाक. आणि थोडं खालच्या बाजूला पॉइंटला पकड. म्हणजे कळेला ना असं पकड. इकडे पकडलं तर तुटणार ना ते. इकडे पकड. वा मस्त असं कुरकुरीत वाटलं. बाय द वे गाईज अवघे 6 दिवस राहिलेले आहेत. आता हा ब्लॉग अपलोड झाला उद्या तर 6 नाही तर परवा झाला तर 5 दिवस उरलेले आहेत गणपतीसाठी. 27 तारखेला गणपती आहे. तुम्हाला माहितीच आहे आपल्या दीदीकडे पण गणपती बसतो 1.5 दिवसाचा. आपली मूर्ती पण बुक झालेली आहे. फुल प्लॅनिंग झालेली आहे सगळ्या गोष्टी. आपण गेम्स पण खेळतो. लास्ट टाइम पण हाऊजी वगैरे आपण खेळलो होतो. तुम्ही बघितलेत ते ब्लॉग्स. आणि लेट्स सी बघू यावेळेला अजून काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न आहे. वाव फायनली. जास्त कर हे नको करू. आम्ही काय रोज गाडी होतोय.
दोस्तों ये अपना घरगुती विषय नहीं क्या, ते तुम्हाला आम्ही सांगतोच प्रत्येक रेसिपी मध्ये। ये अपना घरगुती का रेसिपी है, तो काळा पिवळा थोडासा पडेगा तो कुछ दिक्कत की बात नहीं है, घर का विषय। चटणी झाली पण शेंगाने भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मसाला घेतलाय, मीठ घेतलेलं आहे आणि लसूणच्या पाकळ्या घेतल्या सोडून। तर हे झालंय। आता मिक्सरमध्ये छोट्या म्हणून ते फ्राय केलेलं आपण बेसनचं पीठ आहे ना, तर तेलामध्ये फ्राय करून त्याचा चुरा याच्यामध्ये घेतला। तर हा वेगळा आता फ्राय करते, भांडं लहान काढून त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रच वाटायच्या आणि थोडीशी चटणी ना अशी जाड ठेवायची। बाकी गाइस वडे तयार आहे। माहौल तो देखो खतरनाक विषय। दीदी इथे एक साईडला पाव कट करून घेते म्हणजे काम इझी होऊन जाईल। आणि ते सगळ्यांना सर्व करतोय आणि इथे प्रयाग दादा पण आलेला आहे। हाय दादा, कसा आहे? येस येस, हा वडापावचा आनंद। काका पण इथे आलेले आहेत। हा खातो ना, पहिले तुम्ही टेस्ट करून सांगा की कसा झालाय। काका नेहमी फोन करतात मला म्हणजे विचारपूस करण्यासाठी। ऑब्विसली काका पण आपले ब्लॉग्स बघतात, एन्जॉय करतात, तर ते आज आलेले आहेत। जसं मी मगाशी बोललो की गणपती येतो आपल्या या घरी, तर ते सगळं डिस्कशन करण्यासाठी वगैरे असं त्याच्यासाठी आलेत काका। आणि सगळे वडापावचा आनंद घेतात। वडापाव फायनली झालेला आहे, मस्त। आणि कसं आहे? हा छान आहे। वेट करत होता हा बाई, किती वेळा आला आतमध्ये। वडापाव वडापाव दादा कसा आहे? मस्त भाई। अब देखो लुक देखो, लुक देखो, खतरनाक, एक नंबर भाई। पावसाळी पार्टी मस्त। टेस्ट कशी आहे? आपण ते इकडे खाल्लेले बघा तुरळला, तसे झाले भाई, खतरनाक। नाद केला पोरीने, नाद केला। अरे दैया रे दैया, हाय दैया, खतरनाक। आई ताईचा नाद नाही, चार चौघात राडा घालते, एक नंबर, जबरदस्त। तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची आहे तर शब्दच नाहीत माझ्याकडे, ताईसाठी तर शब्दच संपलेले आहेत। आता दीदी कधी आपल्यासाठी रेसिपी बनवून दाखवेल तेव्हा मग दीदीची पण तारीफ करणार। 100.525 जे दीदी आपल्याला दाखवेल। मला काय वाटतंय सांगू का? मला पण एक वाटतंय, आपले जे गेमचा भाग आहे ना, तो रात्री जेवण वगैरे झालं, आवरून सगळे पाहुणे वगैरे गेले ना, तेव्हा आपण करूया। आणि जे पाय भजनचं वगैरे बोलते ना, ते आरती झाली ना तेव्हा करूया। कसं तू दर्शना मला नावरे, माझी वादला सापडली नावरे, दूर किनारी आहे माझा गावरे, तुझ्या प्रेमाच किती गुण गावरे, तू दर्शना मला धावरे, टिंगटांग 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 गणा धावरे, मला पावरे, तुझ्या कृपेने दिनव गवे हा, करुणी तव भजना, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेळा नाही कळला
एक लास्ट एक घेऊया. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. हे गाणं तुमचं फेवरेट आहे ना सगळ्यांचं? पप्पांचं गाणं नाव आहे, पप्पांचं नाव आहे. आणि ती बोलते ना जेव्हा की आशा भोसले त्या बोलतात ना, माहेरचं नाव मंगेशकर आणि सासरचं नाव भोसले. तर ते मला जास्त